या उन्हाळ्यात गरमीला जरा देऊया ब्रेक। चला आता लगेच ट्राय करा हा बदाम शेक। नमस्कार, मी जयश्री तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। हा बदाम शेक बनवण्यासाठी इथे मी 12 ते 15 बदाम रात्री भिजत ठेवले होते। या भिजलेल्या बदामाचे आपल्याला पेस्ट बनवायचे, त्यामुळे याच्यावरची साल काढून घेऊया। बदाम छान भिजले असतील तर त्याच्यावरची साल अगदी हलका हाताने सुद्धा निघेल, याला जास्त मेहनत घ्यायची गरज नाही। चला तर मग सर्व बदामाची साल काढून झालेली आहेत। आता याला आपण वाटून घेऊया। हे बदाम वाटत असताना 3 ते 4 चमचे यामध्ये दूध घालायचे, म्हणजे याची छान पेस्ट होईल। त्यानंतर एका वाटीमध्ये 2 ते 3 चमचे कस्टर्ड पावडर घ्यायचा। या ठिकाणी मी अर्धा लिटर दुधासाठी 3 छोटे चमचे कस्टर्ड पावडर घेतली। आता यामध्ये थोडंसं रूम टेम्परेचरवर असलेलं दूध घालायचं आणि याची छान पेस्ट करून घ्यायची। लक्षात ठेवा, याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नये। चला तर मग कस्टर्ड पावडर छान मिक्स करून झालेला आहे। आता हे आपण बाजूला ठेवूया। आता मी एका पॅन मध्ये अर्धा लिटर दूध घेतले। इथे मी म्हशीचं दूध वापरले, तुम्ही गाईचं दूध सुद्धा घेऊ शकता। आता या दुधाला छान उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचे आणि अधूनमधून थोडंसं पळीने हलवत राहायचं। दूध गरम करायला ठेवून 6 ते 7 मिनिटं झाली आहेत। आता तुम्ही पाहू शकता याला छान उकळी सुद्धा आली आहे। आता या दुधामध्ये आपण जी बदामाची पेस्ट करून घेतली होती ते इथे घालायचे। आता ही बदामाची पेस्ट घातल्यानंतर हे दूध आपल्याला कमीत कमी 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायचं, म्हणजे या बदामाची पूर्ण चव या दुधामध्ये उतरली जाईल। चला तर मग 5 ते 6 मिनिटं हे दूध उकळून तयार आहे। आता यामध्ये आपण बनवलेली कस्टर्ड पावडरची पेस्ट घालायची आहे। ही पेस्ट घालण्याच्या अगोदर थोडंसं ढवळून घ्यायचं, म्हणजे कस्टर्ड पावडर थोडंसं बुडाला सेट होतं, ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि हलवत हलवत ही कस्टर्ड पावडर या दुधामध्ये मिक्स करायचं। तुम्ही हे बदाम शेक गाड्यावर खूपदा पिला असाल, पण असं बदाम शेक तुम्ही घरी ट्राय करून बघा, तुम्हाला हे सुद्धा खूप आवडेल। आणि सतत गरमीमध्ये किंवा आता उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे रोज करून प्या। कस्टर्ड पावडर घातल्यानंतर हे दूध आपल्याला 2 ते 3 मिनिटं सतत हलवत राहायचं, म्हणजे याला थोडीशी थिकनेस येते। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता दुधाला हलकीशी थिकनेस आली आहे। आता यामध्ये थोडीशी साखर घालूया। इथे मी 4 ते 5 मोठे चमचे साखर घालते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता ही साखर विरघळेपर्यंत परत एकदा 2 ते 3 मिनिटं हे दूध आपल्याला हलवत राहायचं। चला तर मग साखर छान विरघळली आहे। आता गॅसची फ्लेम बंद करायचा आणि हे आपलं दूध थंड करून घ्यायचं। जेव्हा हे दूध थंड होऊन रूम टेम्परेचरला येईल तेव्हा हे दुधाला आपण फ्रीजमध्ये ठेवायचं 2 ते 3 तास कमीत कमी, आणि त्यानंतर लगेचच ग्लासमध्ये सर्व करायचं। त्यानंतर इथे मी 2 काचेचे ग्लास घेतलेत। त्यानंतर लगेचच यामध्ये फ्रीजमध्ये थंड केलेलं बदाम शेक घालायचं। अशाच नवीन रेसिपी मी माझ्या चॅनलवर घेऊन येत असते, त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा माझा हा बदाम शेकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमधून सांगा। आणि या प्रकारचा बदाम शेक तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता यावर मी बदामाचे तुकडे घालणार आहे आणि त्याचबरोबर काही पिस्त्याचे सुद्धा तुकडे घालणार आहे। हे बदामाचे आणि काजूचे तुकडे घालणं अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे असतील तर घाला, पण हे बदाम शेक पित असताना हे बदामाचे आणि पिस्त्याचे तुकडे दाताखाली आलेले अधूनमधून खूप छान लागतात। चला तर मग तयार आहे आपला थंडगार बदाम शेक। चला तर मग भेटूया अशाच एका खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर।